हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी दिंडी सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे। आपण बघतो की मोठ्या उत्साहात सगळे वारकरी जे आहे ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। दिंडी प्रमुख आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आज हा सोहळा जो आहे तो दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होतोय। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या समकालीन संत वारकरी संप्रदायाची खांद्यावर पताका घेतलेले सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र श्रीगोंदा येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवतोय। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा जीवनभर प्रसार आणि प्रचार केला। त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, ऐसे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे, काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवळा, फणसा अंगी सर्व काटे आता अमृताचे साठे, नारळ वरुती कठीण परी अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद। हा सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा सुप्रसिद्ध असा अभंग आहे। आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत जीवनभर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी योग अभ्यासक होते आणि त्यांनी योग अभ्यास करून या ठिकाणी योग संजीवन समाधी त्यांनी घेतलेली आहे। त्यांचा या वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी दोघांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे। आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज स्वतः पंढरीची वारी करत होते। पंढरीची वारी करत असताना ते श्रीगोंद्यावरून राशीन मार्गे बार्शीला जायचे। बार्शीवरून तत्कालीन संत मानकोजी महाराज बोधले यांचं गाव धामणगाव तालुका बार्शी, तेथून बार्शीवरून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज ते दोघे पंढरपूरला जायचे। सद्गुरू मानकोजी महाराज बोधलेंना साक्षात पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडुरंगाला धामणगावला न्यायचं ठरवलं। पांडुरंगाने त्यांची जे काय प्रतिमा आहे एक प्रतिमा त्यांना दिली आणि मानकोजी महाराज बोधलेंना सांगितल्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करा। ती स्थापना करत असताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या हस्ते त्या मूर्तीची स्थापना झाली आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज त्यावेळेस उपस्थित होते। ही 16व्या शतकातली घटना आहे। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे वारकरी संप्रदायातलं आणि राष्ट्रीय एकात्मतेतले महान प्रतीक आहे आणि म्हणून हे महान प्रतीक असणारे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतोय। खरं तर अफजल खानानं ज्यावेळेस तुळजापूरला मूर्तीची तुळजाभवानीच्या मातेची मूर्तीची विटंबना केली आणि पुढे जाऊन ते पंढरपूरला आता विठ्ठलाच्या मूर्तीकडे चाललोय असं सांगितलं, त्यावेळेस श्रीगोंद्यातून कीर्तनातून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलेलं होतं, पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावशील तर याद राख। आणि त्याच्या बाबतीत देखील सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आहे। असं एक महान कार्य या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी केलं आणि म्हणून त्यांच्या अभंगातली ओवी प्रसिद्ध आहे, शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद। अशा सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांच्या पादुका घेऊन आम्ही सगळे वारकरी या ठिकाणी निघालेलो आहोत। रामकृष्ण। तर निश्चितच बघतो की मोठ्या संख्येने महिला देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो या श्रीगोंदेकरांमध्ये दिसतो आहे। दरवर्षी ही दिंडी जी आहे ती पंढरपूरला जात असते आणि हे आज यावर्षी तिसरं वर्ष जे आहे ते या दिंडीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे मोठा उत्साह जो आहे तो सकाळपासूनच आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतो आहे। कॅमेरा क्रमांक पुन्हा जाय कर्तव्यन मराठी, अहिल्यानगर, श्रीगोंदा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।